नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोडवणार आहोत पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न. तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. प्रश्न क्रमांक 1. भारतीय संविधानातील सर्वात मोठा भाग कोणता आहे? ए. मूलभूत हक्क. बी. राज्यघटनेची उद्देशिका. सी. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. डी. संघ व त्यांचे प्रदेश. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, संघ व त्याचे प्रदेश. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या? ए. प्रतिभा पाटील. बी. विजया मेहता. सी. सुमित्रा महाजन. डी. मृणाल गोरे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, प्रतिभा पाटील. प्रश्न क्रमांक 3. भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? ए. 1947. बी. 1948. सी. 1950. डी. 1951. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 1948. प्रश्न क्रमांक 4. लोकसभा आणि राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन कोण बोलवतो? ए. पंतप्रधान. बी. लोकसभा अध्यक्ष. सी. राष्ट्रपती. डी. उपराष्ट्रपती. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 5. भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुसूच्या आहेत? ए. 10. बी. 11. सी. 12. डी. 13. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 12. प्रश्न क्रमांक 6. लोकसभेचे कमाल सदस्य किती? ए. 545. बी. 550. सी. 552. डी. 560. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 552. प्रश्न क्रमांक 7. राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? ए. पंतप्रधान. बी. लोकसभा अध्यक्ष. सी. राष्ट्रपती. डी. उपराष्ट्रपती. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 8. नियोजन आयोगाऐवजी कोणती संस्था आली? ए. वित्त आयोग. बी. योजना आयोग. सी. नीती आयोग. डी. संसदीय समिती. बरोबर उत्तर आहे सी, नीती आयोग. प्रश्न क्रमांक 9. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? ए. 1905. बी. 1892. सी. 1885. डी. 1919. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 1885. प्रश्न क्रमांक 10. मेक इन इंडिया मोहीम कधी सुरू झाली? ए. 2012. बी. 2014. सी. 2016. डी. 2018. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 2014.